नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेलचा समावेश जीएसटी मध्ये तातडीने करण्याचे कुठलंही नियोजन नाही अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडली। राज्य याबाबत निर्णय घेऊ शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं। एका कार्यक्रमामध्ये बोलताना सीतारामन म्हणाले की जीएसटी अंतर्गत पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यास कायदेशीरदृष्ट्या परवानगी आहे, मात्र याबाबत राज्यांनी निर्णय घेणं फार गरजेचं आहे। कायद्यानुसार पेट्रोल आणि डिझेलवरती जीएसटी आकारणी करता येईल, परंतु त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी होकार द्यायला हवा। राज्यांना हा प्रस्ताव योग्य वाटल्यास जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये त्यावरती चर्चा करून निर्णय घेतला जाईल। सध्या पेट्रोल आणि डिझेलवरती केंद्राकडनं उत्पादन शुल्क तर राज्यांकडनं मूल्यवर्धित कराची आकारणी केली जाते। हा केंद्र आणि राज्यांसाठी महसुली उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे। जीएसटी मध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्याची तरतूद आहे, मात्र राज्याच्या महसुली उत्पन्नाला याचा फटका बसण्याची भीती आहे। यामुळे राज्यांकडून याला विरोध केला जातोय। मात्र पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटी मध्ये समावेश केल्यास इतर कर कमी झाल्यानं पेट्रोल डिझेलचे कर देखील आणि पेट्रोल डिझेलचे दर देखील कमी होतील, मात्र राज्यांचं महसुली नुकसान होईल हे मात्र खरं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पेट्रोल आणि डिझेलवरती राज्यांनी निर्णय घ्यावा म्हणून त्यांनी राज्यांकडे आता हा बॉल सरकवलेला आहे। तर आता पाहूयात की राज्य काय निर्णय घेतात ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।